एक गांव, त्या गांवा भितरी एक मास्तरू चेडाक बरे कनु पाठ करता उरताशिल्लो. शिक्षक वृत्ती भितरी अत्यंत नैपुण्यते ते मनुष्यानी स्वीकार करलेले. चेड अत्यंत प्रेम ते शिक्षकाक. अशी जावं गे न्हू, प्रायः प्रितीन चेडाक शिकयचे शाले भितरी. तेजे बरोबरी संध्याकाळा भितरी घरा आनीच चेड आपूस गे न्हू, कितें शिकयलें आसा तिंका तेजे पुनः रिपिटेशन करचे. काम तो करता उरताशिल्लो. एक दिवसू सहजानची तो मास्तर शाळेक गेला. तेगेले समाधान ना मना भितर कितकीची. गडबडी पळयशी करता आसा, चित्त अशांतन आसा, समाधान नासतना पाठ करता आसा. प्रायशः सगळे चेडाकाचे आश्चर्य दिसले. अशें कितें काज आमगेले टिचर पाठ करता आसाची. कितें जालें तिंका? कसले समस्ये म्हणजे प्रायशः कोणा लक्षाकची आयली ना. जाल्यारी सहजानुची टिचर विचारचे सामर्थ्य कोणा येता? फर्स्ट दिवस विचार तितले सुलभ न्ही. अशांगे न्हू विद्यार्थी लोक सहजान शांतन बसलेची. टिचरान सांगलें आयकून घेतलेची. उठुचेरी ते दिवसाचे कितें पाठ आसा शाळेचे अशांतते भितरीची मना समाधान नासतनाची ते शिक्षकांनी पाठ केले. तशी तो घरा गेलो. चेड बी तेंगेले घरा गेल्याची. संध्याकाळाक पुनः सगळे थोडे विद्यार्थी लोक तिगेले घरा कितें गेल्याची. तेन्ना बेची शिक्षक अशांतन आसा, समाधान ना, तोंडा भितर हास्य ना, हृदय भितर समाधान ना. कितें येवचें पुरो म्हण सांगे न्हू सहजानुची. थोडे चेडांनी प्रश्न केले, टिचर कितें जालें तुमकां म्हण. तेन्ना हे मास्तर बोर्डाक खपून घेता सांगचे सुरवात केलीची. कितें करचें? आज साकण न्हूची मागील घडयाळ म्हाका दिसतना. दिवसाची ते घडयाळ खाना शाळें येवचें. ते घडयाळ मागीर हाती उरता भितर म्हाका कितें म्हणचें हुम्मसू. एक विशेश जालें तसले तेजस प्राप्त जाता. हांव सहजान उरता. दिवसा रूढ ते म्हाका. मागील बाप्पान दिलें घडयाळ ते. दिवसा हांव हांगा शाळें येवचें करचें आशिल्लें. जाल्यारी आज साकण न्हू हांवें ताका चावी दिवन दवरला. पळयता आसा तें म्हाका घडयाळ मेळटना. होटलाची चावी दिवन दवरला हांवें. शाळें येवच आसतना पळयलें. ते घडयाळ म्हाका मेळटना. अशानू अशांती भितर आसा, असमाधान आसा म्हूण सांगे न्हू ते टिचरान सांगलें म्हण जालें. तेन्ना सहजानुची सगळे विद्यार्थी लोकांनी विचारलें, सोदलो ना तुमी? ना सोदलो हांवें. घरा पोराची खंय खंय दवरता ते जागो पुरा सोदले. हांवें बी सोदले, मागीर बायलीन बी सोदले, मागीर चेडान बी सोदले. जाल्यार ते वाच मेळचे ना. कितें करचें म्हूण कळना. एक नमुने असमाधान, अशांती म्हूण सांगलें. सहजानुची थोडे लोक अभ्यास उरता. थोडलो हातीक ब्रेसलेट नाशिवलेरी समाधान उरतना. वाच नाशिवलें समाधान उरतना. गळ्याक माळ नाशिवलें समाधान उरतना. थोडे लोक तेजे आवक येता. चूक म्हणणे परिपूर्ण समोबी नाही ते. जाल्यारी असते एक अशांतता स्थिती पळोवंक गे न्हू चेडा दिसले आमगेले मास्तरान मनाक समाधान करपाची म्हण ते सगळे चेडा घार भोवन सोदू लागलेची. कितलो सोदले बेची कोणाला हातीकची ते वाच मेळ्ळीच ना वो. मस्त प्रयत्न केले, मस्त प्रयत्न केले. सहजानोची ಒಟ್ಟು लोक प्रयत्न करून विफल जालेची. तेन्ना एकलो हुशार चल्लो टिचरा कडेन सहज विचारता आसा, गुरुदेवा तुमी जास्ती केन्ना वाच खंय दवरताची? ना मागील बेडरूमाकची. तुमी थंय उठू पळयलें न्ही? आमी उठू पळयलें. हय उठू पळयलें. जाल्यार म्हाका एक 2 मिनीट टायम दिया.
तुम्ही सगळे लोक शांत उरया, हांव येता म्हूण सांगीन तो बेडरुमाक गेलो. बागील घातलो. 2 मिनटां भितरी वाच घेवन भायर आयलो आनी मास्तरा हाती दिले. मास्तराक आश्चर्य. इतलोटू आमी सोदून वोदून कल्ले बी आमकां मेळना हें. तुका कशें मेळ्ळें रे हें वाच? म्हूण सांगे न्हू टिचर ताका विचारता आसा. तुका हें खंय मेळ्ळें रे वाच? म्हूण विचारता आसा. तेन्ना तो सांगता आसा, टिचर तुमी कितें वाच सकाळीं काण दवरले? लॉर्डा मुळा काण दवरले अशें दिसता. ते लॉर्डा मुळा काण दवरले वाच लॉर्डाक कितें कवर व्हरतून ते भितर वचूंक सोड. अशान तें तुमकां मेळना तें. तें तुका कशें मेळ्ळें? कांय ना. हांवें सांगलें तुमकां 2 दीस टायम दिया म्हणून. तुमी उठलो हांगा बसल्याची. हांव भितर वचून शांत बसलो बागली घेवन. तेन्ना ते घडयाळाचे टक, टक, टक म्हणजे शब्द आयकचे सुरवात जाले. खंतन टक, टक म्हूण आयकचे शब्द येतकी थंय हांव गेल्लो, हात घातले, म्हाका घडयाळ मेळ्ळें, तुमकां हाडून दिल्लें म्हूण सांगचे भितरी मास्तराक खुशी, संतोश. चले अप्पखान सांगलें खंय, मारया मागील व्हड टेन्शन काडून घातलें तुवें, तुका धन्यवाद म्हूण सांगे न्हू. ताका शाबासकी दिल्ले म्हणजे कथा आयकतना हे कितें टक, टक म्हणचे शब्द आसा. हें आयकका म्हणचे एक कितें चिंतन आसा. ते चले आयल्यार व्हड न्ही. टक, टक ते घडयाळ केन्ना करता आसा. उठोवंक गेले तेन्ना बी करता आशिल्ले. तेले कोणाले तरी लक्ष गेलें तें घडयाळ टक, टक करचें. लक्ष गेलें ना तें. कारण कितें? सगळे कण्याची गोंधळमय जात असले वातावरण आशिल्लें. अवाज आशिल्ले. गडबड आशिल्ले. कसल्या तरी म्हणचे भीत आशिल्ले. जाल्यार केन्ना हें चेल्यान सांगलें ते मोठो लोक हांगा आराम बशा. हांव भितर वचून येता म्हूण बागली घालून बसलो. केन्ना तो शांतान बसलो. ते शांतते भितरी ताका ते घडयाळ अवाज आयकचे मेळ्ळे. अशान ते घडयाळ सोदले म्हणजे जालें आसतरी प्रायः शांतान बसतरी आमी खंयचे कळून घेवी ते म्हणजे एक सत्य ही एक कथा आमकां दिता आसा. जिवना भितरी प्रायशः अनेक लोकांक अनेक नमुने संदर्भ उरताची, समस्या उरताची. सगळे समस्येक आमी गोंधळ खंयता बसले परिहार मेळटना. आमी केन्ना शांतान थोडे वेळ स्वस्थ जावन बसताची. तेन्ना आमगे समस्येक सहजानूच वाट आमकां मेळटा वता म्हणजे हे कथाचे सारांश. जर उठलो लोक गोंधळ घालता उरत आसतली. वाच सोदका म्हूण गडबडी करता उरता आसतना वाच मेळटा आशिल्लें. पयली घडयाळ ती याद उरता तुमकां चावी दिवंक ताका 24 तासानंतर ते आपाप कितें जाता बंद पडत. आनी कडेन मेळटा ते 24 तासा नंतर. आतां 12 तास जाल्यार मेळटा ते चेल्याक. नंतर मेळटा आशिल्लें तें मेळटनाशिल्लें. जाल्यार ते शब्द आयकका म्हणचे शब्द कळून घेवका म्हणचे केन्ना जालें ताका शांत बसतनाच न्ही. शांत बसतनाच न्ही त्या शब्दाच्या कल्पना आयले. नाशिल्ले त्या शब्दाची कल्पना कशात आशिल्ली ताका. अशें आमगे न्हू मनशांनी जिवना भितर थोडे तरी वेळ शांत बसता असले एक अभ्यास करचे अनिवार्यता आज आमकां सगळ्यांक आसा. आमी थोडे तरी वेळ मौन बसलेली, शांत बसलेली आमी जिवना भितरी खंयची एक कितें वाट आसा आमकां मेळटा वताची. जिवनाचे अनेक कितें द्वार आमकां आपापची उद्घाटन जाता वता. आमी मुखार वचूंक शकताची. तेकाची शांत बसचे एक शब्द आज ही मेडिकल सायन्स आमकां म्हणटा आसा थोडे तरी वेळ तुमी मेडिटेशन करया म्हणून न्हय. आज आमकां अनेक रोग, रुजीन, तापत्रय, टेन्शन हे कितें उरो तेणे सांगचें कितें आमी गुळी दिताची तुमी थोडे वेळ मेडिटेशन करया म्हणून. मेडिटेशन म्हळ्यार अर्थ कितें शांतान बसचें. ताका संस्कृत शब्द ध्यान म्हण याद उरता तुमकां. त्या मेडिटेशनाक संस्कृत शब्द कितें ध्यान म्हण. आमी ध्यान करता म्हण थोडे तरी वेळ. ध्यान करता म्हण सांगलें रे ताका 2 प्रकार आसा. एक निर्विकार, एक साकार. निर्विकार म्हळ्यार काही विचार नाशे बसचे. साकार म्हळ्यार खंय तरी एक विचार दवरून घेवन बसचें.
हे दोन ध्यानाचे पद्धती निर्विकार वचिकंता पहिले साकार ध्यान करक्याता खंतर एक वस्तू जाऊन घेऊची पडता. एक दिव की, एक देव की, एक फोट की, खंतर एक आकार दवरून घेऊन ध्यान करचे पडतं. कारण की ते आमगेले मन त्या ठिकाणी ह्या ठिकाणी वच्चाना त्या ठिकाणी उरका म्हणजे बदल. ते सिद्ध्यता गेलं तशी निर्विकार ध्यान. त्यांना खंयचे फोटो आवश्यकत ना, खंयची मूर्ती आवश्यकत ना, खंयचे देवाला आवश्यकत ना, खंयची वस्तू आवश्यकती बी ना आमकां. ताका आमगे गुरून शब्द म्हणजे स्टील अँड नाऊ. आत्ता असतं कसे तसे उरचे. काही विचार थंय उरतना. विचार रहित्यान उरचे ते ध्यान करचे अनिवार्यता आमकां आसाची. केन्ना आमी तें मेडिटेशन करच्याची, ध्यान करताची तेन्ना मन शांतता वता. कितलें मन शांतता वतकी तितलें जिवना भितर अनेक सत्य कळून घेवचं सामर्थ्य आमकां प्राप्त जाता वता. गोंदला भितर आसलेली सत्य कळटना जिवनाचें आमकां. टेन्शना भितर आसलेली आमी कितें चलता आसा म्हणचे अर्थ कंगोवचे जावत ना आमकां. अशा न्हू आमी शांत उरका. ध्यानच ठेवका म्हणचेची आमगेले म्हालगड लोकांले चिंतन वो. तेकाची म्हालगड लोकांनी एक शब्द आमकां सगळ्या लोकांक सांगले. ते शब्द म्हण सांगले रे तुमकां सगळ्यांक तशे शब्दाची ते म्हळ्यार संध्या वंदन करया म्हणून. ते शब्द दुसरो न्ही. संध्या वंदने करया म्हणजे शब्द आमकां सांगले. संध्या वंदन भितर दोन शब्द आसाची. संध्या आनी वंदन. संध्या म्हळ्यार कितें? आमकां तशी लोटे दवरून एक ताट दवरून आचमन करून घेवन नाका हात दवरून घेवन म्हणा कल्ले रे अर्घ्य दिले रे संध्या म्हणून. ते चूक नाही. संध्याचे प्रक्रियेक साधन विना त्याची संध्या नाही यादूर तुमकां. संध्या एक प्रक्रियेक एक साधन ते. त्याची संध्या नाही. संध्या शब्द अर्थ कितें? आमी थोडे लोक करताचे संध्या काला करचे म्हणून. सूर्य रात वचून दिवस येवचे मध्यानचा काल. दिवस वचून रात येवचे मध्यानचा काल. ताका संध्या म्हणटा आमी. सांज जाल्लो रे म्हणटाचे. सकाळी म्हणचे रूढी ना आमकां. जाल्यार सकाळी बी संध्या कालच ते. रात वचून दिवस येता उरता न्ही तेजे मध्य काल. सांजे बेची दिवस वचून रात येता उरता तेजे मध्य काल मिडल काल. संध्या म्हळ्यार दोन मिक्स जावचो असलो काल. दिवस वचून रात्र येवचे, रात वचून दिवस येवचे. अशें न्हू. सकाळी संध्या वंदन, सायं संध्या वंदन दोन विधान आमकां सांगेली आसाची. जाल्यार संध्या वंदन शब्दाचे अर्थ केवळ तितलेच नाही. संध्या शब्दाचे अर्थ सम्यक ध्यायता इति संध्या म्हणून. सुमुखन ध्यान करचे म्हणून. सुमुखन मेडिटेशन करचे म्हणून. सुमुखन एकाग्रचित्तान बसचे म्हणजेच संध्या वंदनाचे मुख्य अर्थ विना कालाक करचे ना अशी करचे म्हणचे न्ही संध्या वंदन शब्दाचे मुख्य अर्थ. ते आमगेले म्हालगड लोक अभिप्रेत बी नाही. जाल्यार ताका पूरक जावन आचमन प्राणायाम दवरलो आसा. तेजे महत्व वेगवेगळे आसना म्हणटा आमी. जाल्यार तेची मुख्य नाही. आमी ध्यानच जेवचे मुख्य. थोडे वेळ आमी निर्विचार जावचे मुख्य. थोडे वेळ आमी शांत बसचे मुख्य. कितले पर्यंत आमी निर्विचार जावन शांत जावन शुद्ध मनान बसताची तितले आमगेली आत्मशक्ती जागृत जाता वता. कितले आत्मशक्ती जागृत जाता वता तेन्ना परमात्मा अनुग्रह आमकां मेळटा वता. कितले परमात्मा अनुग्रह मेळटा वता तितले जिवना भितर आमी मुखार वचूंक वाट प्राप्त जाता वता आमकां. अशें जावंक न्हू हे संध्या म्हण कितें आसा पळया हेजे अर्थ हे ब्राह्मण लोकांन वाच करचे, हे खंयचे कोळी लोकांन वाच करचे म्हण न्हय. हे ओट लोकांनी करचेची. मेडिटेशन ध्यान थोडे वेळ समाधान चित्ताचेर बसची कितें प्रक्रिया आसा हे ओट लोकांक अनिवार्य जिवना भितर. हांय बी करका, तुम बी करका, आवय लोकांनी बी करका, मित्र लोकांनी बी करका, अक्क लोकांनी बी करका, अण्ण लोकांनी बी करका. कारण कितें आमगेली आत्मशक्ती केन्ना आमी सगळे विचार रहीत जावन निर्विचार आसले भितर ना जाल्यार खंय तरी एक विचार जावन गेलो मुखार वता वताची तेन्ना जिवना भितर सहज जावन तसले एक भाग्याचे बागील आमकां ओपन जाता वता. आमी मुखार वचूंक शकताची. अशानूच न्हेवे आमगेल्या म्हालगड लोकांनी दिवसा संध्या वंदन करया म्हण सांगिल्ले. ताका शास्त्रकार सांगतात अहरह संध्या उपासीत म्हणून. प्रति दिवस संध्या वंदन करका म्हणून. एक दीस सोडचे ना. आमी कितें दाखोवन घेतले ताट्टे कास आचमन दवरून घेवन ते कन हें कन करची संध्या. आमकां ताट्टे कास हांड दवरून घेवचे काय बेजार हें ओट कित्याक नाका.
आरामशीर कल्ले जाले उदले जाले म्हणून उरलेच. टेन्शन जास्तले, बीपी जास्तले, शुगर जास्तले, घरा भितर झगड जास्तले, डायव्हर्स जास्तले, मनस्ताप जास्तले, उठू जास्त गेले नाही वे. खंय तरी कमी झालं असं आमच्या जीवना भितरी. कमी जास्तले म्हण घेता गेले जास्त वताने पडतो. कारण किती आमगे मनामध्ये कितना समाधान शांतीनं. कारण किती ते समाधान शांती मना दिल्लीत ना हो. थोडे तरी वेळ मनाक शांत्यान दवर कशील नाही आम्ही ना खंतर एक वस्तू देखील त्या लक्ष दिवशी तरी कशील नाही तशकंतर प्रयत्न कल्लास आम्ही कल ना त्याला त्या प्रयत्न दिवसा करता गेले री आमगे आत्मशक्ती जागृत म्हणजे सत्य आमगे भालका डोकन करून घेतले तशांतीन सांगला आहारः संध्याम उपासीत प्रति दिवसाची संध्या तुम्ही करूया. संध्या म्हणजे रे सम्यक ध्यायत सम्यक सुमोची ध्यान करते म्हणत सुमोजान परमात्मा चिंतन करते म्हणत समोजान परमात्माले विशेष तसले एक स्वरूपाचे चिंतन करते म्हणत. आम्ही किती गायत्री मंत्र जप करताची ते गायत्री मंत्र जपाचे अत्यंत विशेष असते सूक्ष्म असते म्हणजे ते ध्यान म्हणत याद उरतं. आम्ही जप करता इथं लीन जाऊ किंवा सांगले रे हे सूर्यनारायण तो गेले श्रेष्ठ असले किरण माका बुद्धी भितर प्रेरण करून मागील जीवना भितर उन्नती करू म्हणजे गायत्री मंत्राचे मूळ जालत असले अर्थ ते किन्ना चिंतन आम्ही करता होताची सहजान मन शांतता होता. भगवान सूर्यदेवाला किती श्रेष्ठ किरण असाची आमगील बुद्धी प्रेरण दिता होताची आमगील बुद्धी विशाल जाता होता. सगळे जीवनात समस्या अर्थ करून घेणं ते परिहार कंगित शक्ती सामर्थ्य आमच्या येता सगळे वाटी आमका मेळटा होता आम्ही करूच्या शक्ताची अशानुची प्रतिदिवसूच संध्या कर कामचे सांगिले ते बदल विना तुम्ही ताट घेण अर्थ असं बस का मना कर का म्हणजे बदल नाही. थोडे वेळ तरी ध्यानच ध्यान बसया थोडे वेळ तर निर्विचार ध्यान बसया ना थोडे वेळ तर खंतर एक विचार दवरून घ्या साकार ध्यान दवरून घ्या. गायत्री मंत्र की शिवपंचाक्षरी की नारायण अष्टाक्षरी की तंगची इष्ट देवाले गायचं मंत्र म्हणकाची यादूर सांगाल तुम्ही गायचं मंत्राचे परिणाम सांगला प्रभाव सांगला ते 10 तरी म्हणकाची बाकी खंचे दवरून घ्या दवरून घेऊन करूया तुम्ही त्यांना तुमच्या जीवनामध्ये संध्या पूर्ण जातात त्यांना तुमच्या जीवनाभितरी आनंदाची वाट ऑटोमॅटिक निर्माण देता होता. अशा म्हणून संध्या वंदन कितासा हे एक रिच्युअल नाही एक धार्मिक जात असले प्रक्रियेने हे अध्यात्मिक जात असले प्रक्रिये मनुष्याला आत्मा सांगून पडत असले प्रक्रिये ते प्रक्रिये निरंतर जाणू आम्ही केन्ना करता होताची त्यांना सहज आणूची आम्ही शांत आणू स्वस्थ आणू आनंदित आणू उरू शकताची त्याकाच आम्ही मालकोणा सांगितलं असा संध्या करूया रे बाबा म्हणून. त्याच्याबरोबर अनेक शब्द घातले त्यांनी वंदन म्हणून वंदन म्हणजे किती पाणी पडते नाही वंदे मातरम म्हणता की नाही भारत माते का वंदे म्हणजे किती नमस्कार करता मात्र म्हणजे आवईक भू माता नाम आवईक चलता काही प्रश्नात वंदन म्हणजे नमस्कार. संध्याकाळ केल्याता त्यांना आम्ही आमगेल देवाक आमगेल म्हालगड लोकाक आमगे घरा भितर हेच असले बाप्पा एक आवईक आम्ही पांय पडका त्याका वंदन म्हणून. सकाळी एक वेळ संध्याकाळाक एक वेळ हे एक पायी पडची पद्धत आम्ही दवरून घेऊ का भालगड लोकांना आशीर्वाद आम करू का भालगड लोकांक आमगेले बदल एक प्रेम निर्माण जाऊ का त्यांना सांद लोक भालगड लोकांना करायचे भावगता की त्यांना सांद लोकांना कळलं चूक किती असा भालगड लोक विसरताची तिंक प्रीतीने आशीर्वाद दिताची तिंक बरोबर बरे का उरताची त्यांना विशेष मार्गदर्शन करताची. अशान हे किती संबंध असा हे समुदान उर कशी उद्देरी सांद लोकांनी भालगड लोकांक किती करका वंदन करका पायी पडका. थोडे लोक दिसता मर्यादी प्रश्न आत्तबेच हे काला भितर इतली विद्यावंत्यान सुशिक्षित जावंग आत्ते बाप्पा मा पायी पडचे आम्ही दुसऱ्या बाप्पा मा पायी पडते मग सांगता नाही यादूर तुम्ही बाप्पा मा पायी पडया तुम्ही मालगड का पायी पडया मग सांगता असंच तुम्ही मालगड का पायी पडते मर्यादी किती प्रश्न असतो का तुम्ही कितले होड विद्यावंत्याचे पुरो धनवंत्याचे पुरो बुद्धिवंत्याचे पुरो झाले री तिंगली प्रार्थनेत नाही वे तुम्ही इथपर्यंत मग करायला तिंगले आशीर्वादत नाही वे तुम्ही इतलुटू जाण आशिले जर त्याचे बल तुमचे एक कृतज्ञते दिवस असले भाव जर ना अशी बुद्धरी तुम्ही मुखारी जीवना भितरी तुमगे चेडाकी शिकितले तुम्ही अशी जाऊन घेणू थंय शब्द घातला वंदन म्हणून पायी पडचे म्हणून
म्हालगड लोकांक देवाक आमगेर गुरूक नमस्कार करची कितें एक प्रक्रिया आसा ताका नांव घातलें संध्या वंदन. अर्थात मनशान थोडे तरी वेळ मेडिटेशन करता, ध्यान करता. ध्यानानंतर एक वेळ म्हालगड लोकांले कितें पॉझिटिव्ह एनर्जी आसा ते आमी स्वीकार करता म्हणून ते चिंतन दवरून घेवन वेवस्थीत केलेले आमगेली कितें भारतीय संस्कृती आसा तेजे बद्दल आमी कितलो लोकांक कळून घेतला मुखार म्हणून. मस्त लोकां तेजे बद्दल चिंतन येना. संध्या वंदन म्हळ्यार गुर्तू ना. संध्या म्हळ्यार विस्मूक गुंतना. असली एक द्वंद्व स्थिती भितरी आमी जीवन करता आसाची. कोण तरी प्रश्न विचारलेली तेवढे प्रश्न विचारचे ना म्हण चेडा तोंड थांबता आसाची. अशें हांगे न्हू चेडाक संध्या म्हळ्यार गुंतना, वंदन म्हळ्यार गुंतना, संध्याचे मुख्य उद्देश कितें गुंतना अशें न्हू. आज आमी संध्यातून दूर येता आसाची, वंदनातून दूर येता आसाची. जर वंदन प्रक्रिया नमस्कार करची प्रक्रिया म्हालगड लोकां दवरून घेतलेली घरा भितर झगडी म्हणाला आसा, घरा भितर द्वंद्व म्हणाला आसा. एक मनीस होड उरका, एक मनीस शांत उरका तेन्ना मात जीवन बरें चलता. दोग लोकांक होड येयलेली झगडी आतां उरता केन्ना याद उर तुमकां. तूं करता की हांव करता, हांय करता तुयी करता. झगडीत न्ही हें पुरो कारण. तुमी सांगिल्लें समू तुमी म्हालगडे गेले. मोकळे केले उठ्ठ कामाचे. ना म्हालगडो कसले न्ही आमी हें काम करता म्हण आसा. अड ना करया तुमी. द्या न्हू तें काम. जाल्लेरी आज आमगेले अहंकार म्हणजे कितें आसा तें वंदन करचे कारण आमकां फाटी व्हरता असो. आमकां भावगीचे कधी वचना ते. चितले अहंकार आमकां. हांव व्हड म्हणजे एक भाव आमगे मना भितर केन्ना तरी येता उरता ते पुराय. थोडे लोक म्हणटात हांव मनांतल्यान पांय पडटा म्हणून. तुवें मनांतल्यान पांय पडचे व्हड न्ही मारया. शरिरांतल्यान पांय पडचे व्हड. शरीर भाव घाका. तेन्ना मन आपापी भाव घाता. जर हांव मनांतल्यान करता म्हण आसलेली शरिरांतून तूं वायट करता म्हण जालो. शरिरांतून तूं अहंकारी म्हण जालो. शरीर तुगेले म्हालगड लोकांक साथ दिवच ना म्हण जालें. तशें जावचें ना जिवना भितरी. अशें जावंक न्हू संध्या आनी वंदन कितें शब्द आसा हे शब्द अत्यंत बहुमूल्य जाल्ले शब्द. संध्या काला भितर करचे एक प्रथम प्राशस्त्य, दुसरा प्राशस्त्य संध्या अर्थात समूचे मेडिटेशन करचे, ध्यान करचे तेजें ध्यान आसा. अशा न्हू आमगे म्हालगड लोकांनी कितें शास्त्र, वेवस्थे, विधान केल्लें आसा. ताका फाटल्यान न्ही कितें तरी एक म्हत्वपूर्ण जाल्ले तसले संदेश दवरूनू केल्लो आसा. जाल्लेरी मध्यंतर काला भितरी ते सांगताले, ना ते आयकताले, ना ते कळ घेवका म्हणटाले. लोकाले स्थिती कमी जालें तरी जिवनाचे द्वंद्व जास्त जाता गेले तरी प्रायः तेवटो अर्थ आमगे हितून दूर वता गेलेले दुरंत विशय हे भारतीय संस्कृतीक. अशें जाणू एक याद उरो संध्या ओट लोकांनी करका. आवय लोकांनी बी करका, पुरुश लोकांनी बी करका. ओट्टू जातीच्यांनी बी करका, ओट्टू लोकांनी करका. जेणे हेणे म्हणना थोडे तरी वेळ ध्यान करचे, मेडिटेशन करचे, एक चिंतन करचे. पद्दत आमी केन्ना वाडोवन घेता वताची कितलें मन शांत जाता वता. कितलें मन शांत जाता वतकी तितले जिवना भितर वाटी आमकां मेळटा वता. अशा न्हू तसलें एक योग्य तसलें चिंतन आमगेल्या मना भितर निर्माण जावका. ते निर्माण जाल्यार मात्र जिवना भितर आशिल्ले समस्ये परिहार करंक न्हू. जिवना आशिल्ले तसले कितें विशेश जाले तसले प्रसंग आसाची त्या प्रसंगांतल्यान आमी भायर वचूंक शकताची. हे कितें कथा आसा ते कथा तुमची एक सूचना मात्र. थोडे वेळ तरी ध्यानास्थान बसलेली शांत बसलेली आमकां उठूं कळटा म्हण सांगचें की एक सान उदाहरण ते कथा. ते कथाचे मुख्य न्ही. थोडे वेळ शांत बसचे जिवना भितरी मुख्य. तितलें सुलभ ना ते वाटे याद उर तुमकां ते बी सांगूंक सोदता. शांत बसचें सुलभ ना. एक्को दिवसांनी सिद्ध जावत ना ते. मस्त प्रयत्न जावका. थोडे प्रयत्न जावचे भितर आमकां नाना अशे तशे विचार येताचे. नाना अशे तसले कोण कितके विचार कळू लागताचे. तेन्ना आमी दाखोवन घेताचे आमकां सिद्धी जावंक गेले म्हणून. ते बी न्हय वाट. ते बी सिद्धी न्ही. सिद्धी म्हळ्यार संपूर्ण निर्विचार स्थिती येवची सिद्धी. थंय म्हणजे परमात्मा वासस्थान म्हणटा ताका आमी. अशें जावंक न्हू ते स्थिती कितें आसा तितलें सुलभ जावन प्राप्त जावच ना. जाल्लेरी एक स्टेप बीची आमगे 100 हेजी पूर्ण करूंक पुरक जावन उरता म्हणजे सत्य आमी कळून घेवका. 100 हेजी वचका आमी. अयो तितलो वचूं येतलो म्हाका म्हण एक बी स्टेप घालना अशें बसलेली वचूं येता आमचे कडेन. ना एक स्टेप घालया तुमी. 100 स्टेप एकदम उरका म्हण सांगता न्ही. एक हेजी घालून वच्चे 100 हेजी वच्चे रहस्य तेची. एक हेजी घालून वच्चेची. एकोणाक उरची न्ही.
एक एक हेजी गानवच्चा पाहू त्याच्या मी त्याला पाहू का त्याला री एक हेजी तरी घालत नाही आम्ही जीवना भितरी एक हेजी घाल तिथलं सामर्थ्य आमच्याकडे कोणाकडे असा अशानं ते हेजी घालचे काम सुरुवात करूया थोडे तरी वेळ 5 की 10 मिनिट थोडे तरी वेळ शांतन एक गायत्री म्हणता ठिकाणी की ना फोटो ठिकाणी खंतरी एक दिव्य ठिकाणी एक लक्ष देऊन पळीचे उरत असले एक चित्त समाधान करत असले एक ध्यान करत स्थिती आम्ही घेतलेली प्रायः अनेकितलं वाटी आमक उघडता होता म्हणजे एक संदेश आम्ही सगळ्या लोकांनीची हे कथा निमित्त घेऊ केला